स्कॅन केले आपण आलेत ना आता बऱ्याच, तर त्यांचा स्कॅन केलेला आहे आपण आता. आणि काल रात्री पेशंट बेशुद्ध होते, आज शुद्धीत आहेत. दुसरं की काल जे स्कॅन केलेलं आहे आणि आज स्कॅन केलं आहे, ते परत स्कॅन करण्याचा उद्देश हा असतो की काल जसं मी म्हटलं की ते रक्तपातळमुळं अचानक काहींचं रक्तस्राव वाढू शकतो आणि तो वाढला तर त्याला सर्जरी लागते. सुदैवानं आपल्यात तो वाढलेला नाही. रक्तस्राव आहे लक्षात घ्या, पण तो वाढलेला नाही, त्याला सर्जरीपर्यंतची गरज नाही. पण हे कालही जे मी सांगितलं की तिथं कालचा स्कॅन दाखवलेला होता की हे फुटले, इकडचं हे झालंय, हे गालाचं झालंय, इथलं झालेलं आहे, म्हणजे हे सगळ्या हाडांना आतपर्यंत फ्रॅक्चर होऊन आत म्हणजे जवळपास यादीच आहे ती कालच्या स्कॅनची जी आहे की हे जे काय फ्रॅक्चर आहे म्हणजे इथं येणारी जेवढी हाडं आहेत खालचा जबडा सोडला तर सगळी मोडली, लक्षात घ्या. तर त्याच्यामुळं हे इथं जे काय उल्लेख केला आहे ना, एवढा उल्लेख फक्त ते रक्तस्राव 2 ठिकाणी आहे, जखम आहे याचा आहे. पण हे एवढे फ्रॅक्चरचे उल्लेख आहेत म्हणजे एवढ्या ठिकाणी ते फ्रॅक्चर आहेत. तर आता हे वाढलेलं नाही म्हणजे मेंदूचं ऑपरेशन लागणार नाही. पण काल दुसरी अजून एक गोष्ट जी तुम्हाला दाखवलेली की पायाचं त्यांना फ्रॅक्चर झालेलं आहे आणि त्याला सर्जरी लागणार आहे. हे जे खूप आहे हा डावा, आता त्यांचं हे चेहऱ्याला इथं टाके टाकलेत, हे खालचा वरचा ओठ फाटलेला तो टाके टाकलेत, हे हाड इथलं मोडलेलं आहे आणि उजव्या दुसऱ्या ऑपोजिट बाजूचा खुबा हा इथं हे मोडलं आहे. हे इथनं खाली पाहिजे होतं, हे इकडं मोडलेलं आहे. याला ऑपरेशन करावं लागणार आहे. पण फुग्याचं ऑपरेशन करण्यापूर्वी त्याला भूल द्यायला लागते आणि भुलेला डोक्याचं बाकीचं स्थिरस्थावर होणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला 5-7 दिवस ही बाजू पेशंटची कव्हर व्हायला लागेल. 5व्या दिवशीचा एक स्कॅन असेल आणि त्या स्कॅनच्या नंतर मग ते फुग्याच्या ऑपरेशनचं नियोजन करावं लागेल. कसं करायचं, येऊन द्यायचं काय तासामध्ये एक तास 1 तासात निर्णय पक्का सांगतो. म्हणजे कसं आहे आपलं बरं ह्याचं आम्हाला पेमेंट शेवटपर्यंत नाही, शेवटपर्यंत 1-2-3 गोष्टी. हा ॲक्सिडेंट आहे, या ह्याच्यामध्ये कमी जास्त काही गोष्टी लागतील. आणि जसं मी सांगितलं की हे जे जबड्याचं आहे ते सूज ओसरल्यावर त्यांना चावता येते का, दाताला दात लागतंय का, हे मोडले. पण मोडलंय म्हणजे ऑपरेशनच करायचं असतं प्रत्येकाच्यात असं नाही. आणि डोळ्याची सूज ओसरली पाहिजे. कधी कधी तो डोळा जे आहे हे मार लागताना हे मोडून आत गेले आणि परत आले, तर बुबुळाचे स्नायू जर त्यात अडकले असले तर डोळा फिरत नाही. ते ऑपरेशन करूनच ते करावं लागतं. त्यामुळं ऑपरेशन काय की डोळ्याला चावायला आणि तोंड उघडायला, तोंड उघडझाप करायला जर काही प्रॉब्लेम असेल तर ते ऑपरेशन करावं लागतं. पण आता डोळ्या सुजल्यामुळं अजून ते सूज ओसरेल 4-5 दिवसात, मग आपल्याला त्याची हालचाल किती आहे हे बघून मग ते ऑपरेशनच्या गोष्टीचा निर्णय फायनल ह्याचा राहील. लक्षात आलं. हे जे मोडलेलं आहे त्याचंही काल मी तुम्हाला जे रात्री होते त्यांना कल्पना दिली की ते जे काय आहे ते नुसतं क्रॅक नाही आहे, तर ते तुटून हासटलेलं आहे. त्यामुळे जर ते गट्टू कसा असतो इथला, तो गट्टू ज्या वेळेला आपण तरुण वयाचा येईपर्यंत ते गट्टू मोठा होतो आणि एकदा पूर्ण तयार झाला की त्याचा रक्तपुरवठा एकदम कमी होऊन जातो आणि खाली मगजमधून जे काही रक्त येईल तेवढ्यावरतीच ते टिकत असतं. आता काय झालंय ते पूर्ण त्याच्यापासून पूर्ण तुटून बाजूला गेलेलं आहे. काम ऑपरेशनचं काय, परत जुळवून त्याला ते रॉडपट्टी लावणं. पण जर त्याचं रक्तपुरवठा तो गट्टू जास्त डॅमेज झालेला असेल तर तो 2-3 महिन्यांनी सुकू शकतो. हा जर सुकला तर आपल्याला
तो गट्टू बदलावा लागू शकतो. पण आजच्या घडीला हे तुम्हाला माहीत पाहिजे की हे ऑपरेशन पहिलं आपल्याला जे स्क्रू प्लेटिंग आहे तेच करायला लागतं आणि क्वचित अशा ह्याच्यामध्ये जर गट्टू पुढे टिकलं नाही तर त्याला बदलावं लागू शकतं. कारण लोक उद्या तुम्ही 3 महिन्यानं म्हणणार आहात त्यावेळेला ऑपरेशन केलं आपल्याला माहीत नव्हतं. पण तुम्हाला ती कल्पना दिली की तिची दुखापत नुसतं ते फ्रॅक्चर नाही, बाकीच्या ठिकाणी क्रॅक असतं. ते क्रॅक होऊन जागेवरनं गेले, जोरात त्याला मार बसलेला